अधिपती, झालं का तुमचं बोलणं? नाही सुनबाई, अजून आमचं बोलून झालं नाही. तुम्हा दोघांशी बोलायचंय म्हणून तुम्हाला खाली बोलवलं आम्ही. हां, काय बोलायचं आहे मॅडम तुम्हाला? तुम्ही एवढ्या रात्री आमच्या खोलीत येऊन आम्हाला बोलवलं, आम्हाला वाटलं काहीतरी अर्जंट असेल. हिने खोलीत येऊन तुला इथे बोलवलं? काय काय नवीन शिस्त आहे? तुम्ही कशाला पडाला याच्यात? आम्ही आलो ना खाली. उगाच नाही ते डोसकं लावू नका. तुम्ही बोला, तुम्हाला काय बोलायचं होतं. यांच्याकडे लक्ष देऊ नका, बोला तुम्ही. कसं आहे अधिपती, आता खऱ्या अर्थानं तुमच्या संसाराला सुरुवात होणार आहे. त्यामुळे आम्हाला तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती. हा बोला की. हे बघा अधिपती, एक लेक म्हणून तुम्ही लाखात एक हायसा. तुमच्यासारखा लेक मिळावा याच्यासाठी 7 जन्माची पुण्याई पाहिजे. आमचा एक भी शब्द तुम्ही खाली पडू देत नाही. आम्ही जे काय म्हणू ते तुम्ही करता आमच्यासाठी. पण काय अधिपती, हे घर असल, प्रॉपर्टी असल, बिझनेस असल, हे सगळं तुम्हाला आयतं मिळालंय. हा, वडलोपार्जितच आहे की म्हणजे सगळं. हा, म्हणजे तुम्ही स्वतः कमावलेलं नाही ना. व यांचा बिझनेस होता, आम्ही मोठा केला, तुम्ही तो सांभाळला. हे तुमचं कर्तृत्व. बरोबर? बरोबर आहे. पण आता कसं आहे ना अधिपती, आता तुम्ही तुमच्या संसाराला खऱ्या अर्थानं सुरुवात करताय आणि ती सुरुवात अशी कुबड्या घेऊन झाली तर तो संसार पुढं कसं सरकल? एक मिनिट. हे काय चाललंय मध्येच? हे काय बोलतेस? आणि तेही नेमका आजच्या दिवशी? थंड घेता काय जरा? बोलायलाच नव्हते नी. हा, आणि मधी 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 असं जीभ चालवायची असली तर गप खोलीत जाऊन बसा स्वतःच्या. आजी यासनी घेऊन जा. मला कुणी काही सांगायची गरज नाहीये. मी कुठेही जाणार नाहीये. आई, बोला आई साहेब. आणि आमचं काय चुकलंय असं वाटत असेल तर तुम्ही तसं क्लिअर कट सांगा. हो, नाही नाही अधिपती, तुमचं काय बी चुकलेलं नाही. चुकलंय म्हणून आम्ही बोलत नाहीये. म्हणजे आता जसं तुमच्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे तसंच राहिलं तर याचा अर्थ तुम्हा दोघांची गाठ देवानं वरनच बांधून पाठवलेली आहे. आणि ती एका जन्माची गाठ नाही, 7 जन्माची गाठ आहे. तुम्हासनी एकमेकांसाठीच बनवलंय असा त्याचा अर्थ होईल. पण जर का ह्याच्या उलट झालं, तुम्ही जर का एकमेकांना सांभाळून नाही घेऊ शकलात तर तुम्ही दोघं संसार करण्याच्या लायकीचे नाहीत आणि हीच तुमची परीक्षा आहे. का हो, आताच भीती वाटायला लागली का तुम्हाला? हा, असं काय बघताय एकमेकांकडं? विश्वास नाही का तुमचा एकमेकांवर? म्हणजे ही परीक्षा तुम्ही देऊ शकणार नाही असं वाटतंय वय तुम्हाला? घाबरलात का काय परीक्षेला? 10 दिवस जाणार घराबाहेर, ही रीत पाळणार का मोडणार? मी पुन्हा एकदा सांगतोय, हे दोघे घराबाहेर जाणार नाहीयेत. हो, मी आणि चारुलताने ही प्रथा पाळली होती, पण याचा अर्थ असा नाही की यांनी ती पाळावी. नवी पिढी आहे, बदलता काळ आहे आणि बदलत्या काळानुसार जुन्या परंपरा प्रथा मोडीत निघाल्याच पाहिजेत. पावसा पाण्याचे दिवस आहेत, कळतंय ना? आणि काय ग, यांचं लग्न होऊन इतके महिने झाले तेव्हा तुला ही प्रथा नाही सुचली, आता नेमक्या वेळी सुचते काय?
अहो त्यांचं लग्न होऊन लई दिवस झाले, आम्हाला बी माहित आहे. पण त्यांच्या संसाराला सुरुवात झाली नव्हती. हे दोघं नवरा बायको सारखे राहत नव्हते. हा, पण आता सुनबाईंनी त्यांच्या प्रेमाची कबुली दिली आहे. काय सुनबाई, बरोबर बोलतोय ना व आम्ही? हजार डोळे आहेत आम्हाला. आमचं सगळीकडे लक्ष असतं आणि आमच्या लेकाकडे तर आमचं बारीक लक्ष आहे. हेच लक्ष ठेवून असतेस तू. तुला स्वतःच्या आयुष्यापेक्षा दुसऱ्याच्या आयुष्यात डोकवण्याची फार हौस आहे ना. कितीतरी वेळा तुला सांगितलं हे बंद कर, ही सवय सोड. नको येऊ यांच्या मध्ये मध्ये मध्ये. पण नाही, तू ऐकत नाहीयेस. सतत सारखं सारखं त्यांच्या मध्ये 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 यायचं. काय गरज आहे ग तुला? एवढी इन्सिक्युअर का होतेस? सोड ना आता. आत्ता त्यांचा संसार सुरू होतोय. नको येऊ त्यांच्या आडवी, नको येऊ त्यांच्या मध्ये. बाजूला हो. हा सगळा तुझा काहीतरी डाव आहे. या प्रथेचं कारण पुढे करून तुझा स्वार्थ साधून घेणार आहेस तू.